यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। बाळासाहेबांची विचारधारा सोडून उद्धव ठाकरे विरुद्ध विचारधारेसोबत आहेत आणि तर पंचनामा जुना आखाड्याचे अध्यक्ष महंत नारायण गिरींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। शंकराचार्यांचा आम्ही आदर करतो, पण धर्म आणि राष्ट्रापेक्षा संत मोठे नसल्याचं त्यांनी म्हटलंय आणि उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाल्याचं काल मोठं विधान शंकराचार्यांनी केलं होतं, त्याचा समाचार नारायण गिरींनी घेतलाय। उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है। अब इसे में आप समझ लीजिए सब बीजेपी ने, इसलिए पूरे महाराष्ट्र की जनता इस बात से पीड़ित है। सबके मन में इस बात का दर्द है। चुनाव में इस बात का पता भी चल चुका है। अब तो ये बात प्रमाणित हो चुकी है कि महाराष्ट्र की जनता इस बात को मानती है कि उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है और ये ठीक नहीं है। ये जनता का भी अनादर है। जनता जिसके लिए बहुमत देती है उसको उसके समय तक के लिए बनाए रखना चाहिए। बीच में सरकार को तोड़ देना और बीच में जनमत का अनादर करना ये अच्छी चीज नहीं है। परमादरणीय जो हिंदू तत्वों के धोखा देकर देवेंद्र जी जो मुख्यमंत्री बनने वाले थे, देवेंद्र जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनने वाले थे, उनको धोखा देकर और परम पूजनीय परम आदरणीय जो उनके पिताश्री थे उनकी विचारधाराओं विपरीत में जाके विधर्मियों के साथ जाके वो मिल गए और ऐसे लोगों को घर में जाकर महाराज श्री ने जो है उनके निवास पर जाकर उनको आशीर्वाद दे रहे हैं और फिर कह रहे हैं कि जो है उनके साथ धोखा हुआ। धोखा तो उन्होंने दिया, उद्धव ठाकरे ने धोखा दिया, हिंदू समाज को धोखा दिया। उद्धव ठाकरे जी के साथ या देवेंद्र फडणवीस जी के साथ विश्वासघात हुआ, किसके साथ विश्वासघात हुआ, इसका फैसला महाराष्ट्र की जनता करेगी। लेकिन हिंदुत्व के साथ विश्वास करने पर क्या कहा जाएगा? जिन्होंने बाला साहब ठाकरे साहब की विचारधारा के साथ विश्वासघात किया हो, उस पर क्या कहा जाएगा? पूज्यपाद शंकराचार्य जी को जरूर बताना चाहिए कि जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा के साथ विश्वासघात किया है, उस पर क्या कहा जाएगा? जिन्होंने सनातन की दूत की विचारधारा के साथ विश्वासघात किया है, उस पर क्या कहा जाएगा? जिन्होंने वीर सावरकर की विचारधारा के साथ विश्वासघात किया है, उस पर क्या कहा जाएगा? तर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना मातोश्रीवर यायचं होतं आणि या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंशी विश्वासघात झाला, त्यांचा पक्ष फोडला गेला, विश्वासघाताला हिंदू धर्मामध्ये स्थान नाही असं विधान केलं। त्यांच्या या विधानानं कुणाला पोटशूळ उठलं असेल तर त्यांना हिंदू धर्म मान्य नाही, हिंदू धर्माच्या धर्मगुरूंची भूमिका मान्य नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी विरोधकांवर केलाय। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर बोलताना जगद्गुरू शंकराचार्यांनी ठाकरेंशी विश्वासघात झाला आहे असं विधान केलं होतं। कारण शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते किंवा करता आहेत, त्या शिवसेनेचा विश्वासघाताने कसा तुकडा पाडला याला हिंदुत्व म्हणता येणार नाही। हा हिंदूंचा विश्वासघात आहे, अशा प्रकारच्या भावना शंकराचार्यांनी व्यक्त केल्या। शंकराचार्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला आणि आमच्यावरच्या अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली ती आमच्यासाठी मोठी। हिंदू धर्माचे शिखर पुरुष धर्मगुरू शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही। शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत, धर्मगुरू आहेत। त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या योग्य भावना आहेत, त्या समस्त जनतेच्या भावना आहेत असं मी मानतो। आता तुम्ही शंकराचार्यांना खोटं ठरवणार असाल तर त्याविषयी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण संपूर्ण तुमचा डोळारा खोटेपणावा आहे। आपण पाहिलं असेल, ह्याच शंकराचार्यांसमोर 2 दिवसापूर्वी एका सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी झुकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे।
छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत काल पवारांच्या घेतलेल्या भेटीवर स्पष्टीकरण दिलंय। राज्यामधल्या आरक्षणावर पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते आलेले नाहीत, त्यामुळे हा प्रश्न सुटणार कसा असं त्यांनी पवारांना सांगितलंय। आरक्षण हा राजकीय प्रश्न नाही तर सामाजिक प्रश्न असल्याचं भुजबळ म्हणाले। दरम्यान त्यांनी वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी केलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। सर्वपक्ष मीटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाहीत, म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे। त्यामुळे आता प्रश्न सुटणार कसा? हा राजकीय प्रश्न आहे का म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे। मला आता सगळ्यांना कोण काय बोलू याच्यामध्ये अजिबात जायचं नाही। ज्यावेळेला प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेला नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही। आणि लोक म्हणे तुम्ही गेलात आणि ते म्हटल्यावर अरे साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे। मला आठवतं मी 2 माझ्या नेत्यांच्या हाताखाली काम केलं, एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब। बाळासाहेब ठाकरेंची आमचंसुद्धा खूप जुगलबंदी झाली। जेव्हा त्यांनी मला आणि आम्हा सगळ्यांना घरी बोलवलं ती केस मागितल्यानंतर 3-4 तास काय झालं याची चर्चाच नाही, बस सगळं आनंदी वातावरण। पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेकांवर यथेच्छ टीका केलेली आहे, परंतु भेटल्यानंतर मात्र ज्या हसत खेळत जणू काय त्यांच्या गावी काही झालंच नाही। पण मुख्यमंत्र्यांना मी फोन करणार, कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे यांनासुद्धा बोलवायला पाहिजे। आता अजितदादा गटातर्फे अजितदादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणाला तुम्हाला पाहिजे त्यांना बोलवा। उद्धवजी ठाकरेंना तर बोलवायलाच पाहिजे। पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत, कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा।